लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथगडावर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांची देखील उपस्थिती आहे। त्यांनी या ठिकाणी गोपीनाथगडावर ते नतमस्तक झाले। काय सांगायचे? बघा, गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते। गोपीनाथ मुंडे हे या महाराष्ट्राची मिरॅकल होते। एका बाजूला ऊसतोड कामगारांच्या मनामध्ये घर केलेला नेता आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या होतकरू तरुणांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर त्यांना आमदार, खासदार, मंत्री बनवणारा नेता हा खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये असायला हवे होते। आज जर ते अस्तित्वात असते, हयात असते, तर या महाराष्ट्रातलं जे सामाजिक वातावरण, गावागावामध्ये विस्कटलेली घडी, यावरती निश्चित गुणकारी औषध स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे असतं, कारण हा नेता जनसामान्यांचा होता। महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये जे आज चिंतेचं वातावरण आहे, आज जे चिंतेचं वातावरण आहे, ओबीसी असुरक्षित आहे, ओबीसीला निधी मिळत नाही, भटक्या विमुक्त जाती जमातीला आज कोणी तारणहार नाही, वाली नाही, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज गोपीनाथराव मुंडे जर अस्तित्वात असते, हयात असते, तर निश्चित या लोकांचा ते आधार बनले असते, आधार होते। आज ओबीसींचा खरा वाली कोण आहे? मग तसं मी म्हणणार नाही। जी माणसं काम करतायत त्यांच्या लेवलला काम करतायत, पण मी एक सांगेन की महाराष्ट्रातल्या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसीने एकत्र आलं पाहिजे, आपले हक्काधिकार टिकवले पाहिजेत। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। काय चित्र असणार आहे? ओबीसी बांधव कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जाणार? ओबीसी बांधव ओबीसीला मतदान करतील, आपले हक्काधिकार वाचवतील। आपल्या सामाजिक मागासांच्या मंडळ आयोगानं ज्या लोकांना ओबीसीचं आरक्षण दिलंय त्या माणसाला प्रामाणिक राहून मतदान करतील, त्याच्या पाठीशी उभं राहतील। जे पक्ष मूळ ओबीसीला तिकीट न देता जात चोरांना जर तिकीट देतील, तर त्या पक्षांना धडा शिकवल्याशिवाय इथला मूळ ओबीसी राहणार नाही। ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आपला काय लढा असेल? आम्ही लॉंग मार्च काढत आहोत, ओबीसीची परिक्रमा करत आहोत। गावोगाड्यातल्या गटागटाला, तालुक्याला, जिल्ह्याला ओबीसी नवीन पर्व, ओबीसी सर्व। महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही, महाराष्ट्र कुणाची मक्तेदारी नाही, महाराष्ट्र कुठल्या कारखानदाराची बटीक नाही, तर महाराष्ट्र 18 पगड जातीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी एकजुटीने या महाराष्ट्रामध्ये उभा राहील। आणि छत्रपती शिवरायांची रयत काय असते, छत्रपती शिवरायांचा स्वराज्य काय असतं, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र काय असतो, हे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र इथून पुढे ताकदीने उभा राहील। बघा, या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी निश्चितच ओबीसी बांधवासाठी, न्याय हक्कासाठी ते लढणार आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये ओबीसीसाठी ढाल बनून ते काम करणार आहेत, अशी या ठिकाणी भावना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।